जय गुरु. जय जय गुरु गुरु. सर. हां. तर एक चांगली बातमी म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपले परीक्षा क्रमांक, रोल नंबर्स आलेले आहेत आणि मी सगळ्यांना ते पाठवलेले आहेत. एक 2-3 दिवसात अ, उत्तरपत्रिका तुम्हालाच करायच्या आहेत. तर त्या कशा करायचा याची कृती मी पाठवीन. उत्तरपत्रिका. तर कारण आता आपल्याला जवळपास किती, आज 11 तारीख आहे. अजून 10 दिवसांनी आपली परीक्षा असणार आहे. बरोबर. ठीक आहे. हां, सगळ्यांनी म्यूट करा. हां. हां. तर आपला काल ॲक्च्युली 25वा श्लोक झालाच होता मला वाटतं. हं. आपण परत एकदा पटकन घेऊया तो. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तश्च चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. म्हणजे अन्वय बघितला होता आपण. हे भारता म्हणजे हे अर्जुना, भरतकुलोत्पन्ना, कर्मणी सक्ताहा म्हणजे जे कर्मामध्ये आसक्त आहेत. कर्मामध्ये आसक्त आहे म्हणजे नुसतं काम करणारे नाही. कर्मामध्ये ज्यांची वासना, आकांक्षा, ममता, हं, रागद्वेष या भावना सगळ्या चिकटलेल्या आहेत असे, असंग नाही आहेत. तर म्हणजे थोडक्यात काय, की त्या कर्माचा कर्ता मी आहे. असं त्यांना एक वाटत असतं. मी म्हणजे आत्मा असं. असे जे असतात कर्मणी सक्त, असे अविद्वांस. अविद्वांस म्हणजे की ज्यांना ज्ञान तेवढं नाहीये, म्हणजे जे आत्मज्ञान आहे ते त्यांना नाहीये, असे अविद्वानी लोक, ज्ञान नसलेले लोक किंवा अज्ञानी लोक, यथा कुर्वन्ती, हं, जसं कर्म करतात, हं, तथा तसंच लोकसंग्रह चिकीर्षुः विद्वान, ज्या विद्वानाला किंवा ज्या नेत्याला हं, बरोबर, लोककल्याणाची इच्छा आहे, लोकसंग्रहाची इच्छा आहे, असक्तः सन कर्मं कुर्यात, तर त्यांनी सुद्धा असक्तासारखंच म्हणजे सॉरी, असक्तासन म्हणजे असं आसक्त हा सन म्हणजे आसक्त राहायचं नाहीये त्यांनी, पण हां, कर्मं कुर्यात म्हणजे तसंच ते जसे लोक कर्म करतात ना, तसंच यांनी पण कर्म ती करायची आहेत. फक्त त्यात आसक्ती ठेवायची नाही. बाकी कर्माची पद्धती जी आहे, ते जसे कर्म करतात तसंच सगळं व्यवहार आपला ठेवायचा आहे. कारण का? जसं आधी बघितलं, की आपण जर त्यांना म्हणजे कर कर्माची जर शिकवण दिली नाही, तर म्हणजे जसं कृष्णाने स्वतःबद्दलही सांगितलंय, की मला काही कर्तव्य नाही आहे, पण तरी मी पण सगळी कर्म करत असतो, आसक्तीरहित. फक्त फरक एवढाच आहे, माझी त्यात वासना नाही आहे, माझी त्यात आसक्ती नाही आहे, पण कर्म मी त्यांच्यासारखी करतच असतो. आणि इथं म्हणून त्यांनी सांगितलं, की त्यामुळे ज्याला लोककल्याण करायचं आहे त्यांनी सुद्धा सगळी कर्म, जो अज्ञ माणूस जो आहे, की जो आसक्त आहे, त्याच्यासारखीच सगळी कर्म कृती त्याच्यासारखीच करायची. हं. हे मुद्दाम त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही, हे तर करायचंच आहे, पण पुढचा श्लोक फार महत्त्वाचा आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला कळत नाही. आपण म्हणजे अ, नको त्याला उपदेश जो करायला जातो, ज्याचा अधिकार नाही, त्याला जर तुम्ही उपदेश केला, तर त्याचा परिणाम काय होतो, हे इथं भगवान सांगतायत. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन. आता याचा अन्वय काय, की हां, कर्मसंगीनाम अज्ञानाम बुद्धिभेदम न जनयेत. म्हणजे जे कर्मसंगीनाम म्हणजे जे कर्मात संग म्हणजे कर्मात डुबलेले आहेत, कर्मात ज्यांची आसक्ती आहेत, असे अज्ञ लोक यांचा, षष्ठी आहे, अज्ञानाम संगीनाम हे सगळं षष्ठी बहुवचन आहे. अशा लोकांचा, की जे कर्मामध्ये आसक्त आहेत आणि अज्ञ आहेत, ज्यांना जे ज्ञाननिष्ठ नाहीत, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही, आणि त्यांना कर्मावरतीच त्यांची मी करता
कर्तृभाव त्यांचा पूर्ण जागृत आहे, अहंकार जागृत आहे, तरी बुद्धिभेदम न जनयेत, म्हणजे त्यांना त्यांचा बुद्धिभेद करू नये. बुद्धिभेद करू नये म्हणजे काय? तर त्यांना जर वाटत असेल की एका विशिष्ट कर्मावर त्यांची जर श्रद्धा असेल तर ती त्यांना ते कर्म करू द्यावं. हं. कारण कारण सांग त्याचं कारणही दिलेलं आहे त्यांनी, असं का होतं ते. हां, म्हणजे एक मी उदाहरण देईल इथं. आता आपण सगळे म्हणतो की सकाम उपासना करणं वाईट आहे. वाईट आहे म्हणजे चांगलं नाही. म्हणजे तुम्ही काय देवाला काय लालूच दाखवता का? नाही का? खरं गीतेमध्ये उपदेश आहे की तुम्ही निष्काम कर्म करावं. पण सामान्य माणूस जो आहे तो काय करेल? शिर्डीला जाईल, नवस बोलेल, सांगेल मला असं मिळालं तर मी ₹1000 ठेवेन, नाही का? कोणाला काय अजूनही कुठल्या कुठल्या देवतांना, लालबागच्या गणपतीला जाईल वगैरे. म्हणजे नुसतं जाणं, निष्काम भावाने जाणं त्यात काही गैर नाही. पण काहीतरी त्याच्याही भावना असतात, माझ्या मुलाचं असं होऊ दे, मला चांगली नोकरी मिळू दे, मला गाडी येऊ दे वगैरे वगैरे. पण आता एखादा जर ज्ञानी माणूस, त्याला जर हे कळलं तर त्यांनी त्याचा बुद्धिभेद करायचा नाहीये. हं. ठीक आहे, त्याची श्रद्धा तशी आहे ना, त्याला तसं कर्म करू द्यायचंय. त्याला उगीच शिकवायला जायचं नाही की तू अरे असं सकाम कर्म कसं काय करतोस, देव काय तुला काय वाटला असा काय, म्हणजे हे स्पष्टपणे सांगितले तिथे. कारण त्याची सध्याची सकाम होईन का ना सकाम का होईना, पण जी श्रद्धा आहे ती पण डळमळीत होईल आणि तो नास्तिक होऊन तो अश्रद्ध होईल. म्हणजे तुम्ही त्याला, आज तो सकाम आहे तो उद्या निष्काम होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही त्या अर्धवट असलेल्या त्या व्यक्तीला, म्हणजे जो अजून निष्काम भाव पचवू शकत नाही, त्याला सकाम करणं कसं चुकीचं आहे आणि त्याचा जर बुद्धिभेद केला तर तो म्हणेल ठीक आहे नाही करणार मी, तो जाणार नाही. म्हणजे जी काय थोडीफार त्याच्या मनात श्रद्धा जागरूक होत होती परमेश्वराविषयी, ती पण जागरूक होणार नाही. हे एक मी उदाहरण म्हणून दिलं. हं. आणि मग काय करायचं विद्वानांनी? तर विद्वान युक्त समाचरण सर्व कर्माणी जोषयेत. मग विद्वानांनी अशा वेळेस युक्त म्हणजे स्वतः असक्त राहायचं आणि त्याच्याकडून सर्व कर्माणी जोषयेत, म्हणजे जे काय तो शास्त्रविध कर्म सकाम का होईना पण कर्म करत असेल उदाहरणार्थ, तर ते त्याच्याकडनं करून घ्यावं, काही हरकत नाही. हं. हा हा श्लोक फारच महत्त्वाचा आहे. म्हणजे आता एक मी उदाहरण देईन की म्हणजे सगळे आपले संसारी लोक असतात वगैरे वगैरे, त्यांना एकदम पूर्ण वैराग्य, प्रचंड वैराग्य, उपनिषद, हां, हे सगळं एकदम त्यांना जेवढं पचू शकेल तेवढंच त्यांना सांगावं. उगीच जास्त सांगितलं तर काय होईल, त्यांची कर्मावरची, त्यांना जर सांगितलं या कर्मात काही पडलेलं नाही आहे, संसार सगळा व्यर्थ आहे, क्षणिक आहे, काहीच होणार नाही ना. म्हणजे ते म्हणतील अरे मग याच्यातही काही नाही त्याच्यातही काही नाही, असं ना इधर का ना उधर का, अशी त्यांची स्थिती होईल, नाही का? तर असं कधी करू नये. ज्याची जसजशी हळूहळू त्याची, म्हणजे इथं आणि सद्गुरू किंवा गुरु यांचं महत्त्व इथं चांगलं आहे. कारण सद्गुरू काय करतात की शिष्याची पात्रता बघून त्याला हळूहळू त्याचं सकामाकडून निष्कामाकडे किंवा सगुणाकडून निर्गुणाकडे, हं, किंवा द्वैताकडून अद्वैताकडे त्याचा कायापालट करतात. एकदम करत नाही, एकदम त्याचा बुद्धिभेद कधी करत नाही. हे सद्गुरूचं फार महत्त्वाचं कार्य आहे. उगीच जनरल सरसकट सगळ्यांना एकदम मोठा डोस देत नाही. असं समजला हा श्लोक? हो सर. हं, ठीक आहे. तर 27वा श्लोक. हं. आता हे झालं पहिले, वरचे जे 2-3 श्लोक आहेत किंवा 5-6 श्लोक आहे, आपण म्हणजे जो ज्ञानी माणूस आहे आणि ज्याला लोकांमध्ये सुधारणा करायची आहे, त्यांनी सुद्धा काय पथ्य पाळायची हे सगळं त्यांनी दिलेलं आहे, स्वतःपासून त्यांनी उदाहरण देऊन, भगवान श्रीकृष्णांनी. बरोबर. आता जो अज्ञ, अज्ञ किंवा अविद्वान, अज्ञ म्हणजे लौकिक अर्थाने ज्ञानी किंवा अडाणी असं नाही, हं. भलेही त्याला म्हणजे शिकला सवरलेला असेल तो, पण अज्ञ म्हणजे इथे की ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही,
किंवा जो निस्संग नाही असा. हं. तर असा माणूस आसक्तीत कसा पडतो ते सांगितलेलं आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. तर अहंकार विमूढ आत्मा म्हणजे काय? आत्माला कधी अहंकार नसतो आणि विमूढही नसतो आत्मा. पण ज्याचं चित्त अहंकाराने आणि मूर्खपणाने आवृत्त झालेले झाकल्या गेलेला आहे. हं. असा जीव, हं, असा अडाणी माणूस, अज्ञ माणूस, हं, तो काय करतो? प्रकृतेः गुणैः. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जीव हा जीवाची एक विशिष्ट प्रकृती असते. प्रकृती म्हणजे काय? त्रिगुणात्मक जी प्रवृत्ती असते, सत्व, रज आणि तम, हे 3 गुण आहेत, बरोबर? आणि प्रत्येकाचं त्याचं जे मिक्सचर असतं, सत्व, रज आणि तमाचं, हे वेगवेगळं असतं. आणि ज्याचं जे प्रिडॉमिनंट असतं, प्रभावशाली, त्यानुसार आपण एखादा मनुष्य सत्वप्रधान, रजोप्रधान किंवा तामस गुणप्रधान असं मानलं जातो. पण असं नसतं की बा तामसी हा सर्व काही तामसीच असेल. कधीतरी त्याच्या मनातही सत्वगुणी विचार येऊ शकतात किंवा सात्विक माणसामध्ये पण कधी कधी येऊ शकतात तामसी भाव पण, नाही का? तर आता इथं म्हणजे प्रकृते हे गुणही, म्हणजे या प्रकृतीचे हे जे गुण आहेत, सत्व, रज, तम, आणि यांच्यापासूनच या सत्व, रज, तम या गुणांमुळेच त्याची इंद्रिय, हं, आणि इंद्रियांचा परिणाम काय सांगा? कोणी सांगेल इंद्रियांचा परिणाम काय? विषयासक्त होणे. विषयासक्त होणे, बरोबर. तर इंद्रियांचा संबंध विषयांची असतो आणि विशिष्ट विषयांमध्ये ते कमी जास्त प्रमाणात आसक्त होतात, नाही का? सगळीकडे कायम आसक्त होतील असंही नाही. पण कोणाला तरी म्हणजे विशिष्ट खाण्यावरती कोणाचा ताबा नसतो, कोणाचा जिभेवर म्हणजे बोलण्यावरती नसतो किंवा काय असं, नाही का? तसं. तर त्यांच्या प्रकृतीनुसार, त्यांचे जे विकार असतात किंवा त्यांचे इंद्रिय आणि विषय यांच्यानुसार सर्वशः क्रियमाणानी कर्माणी, त्यांच्याकडनं जी सगळी कर्म जी होतात, ही सगळी वास्तविक पाहता हे गुण आणि या गुणांनी प्रेरित झालेल्या, म्हणजे हे गुण ज्याला प्रेरित करतात इंद्रियांना, आणि त्या इंद्रियांवर जी कर्म केली जातात, तर ती कर्म अहम कर्ता इति मन्यते. इतकं छान आहे बघा हा श्लोक. थोडा समजायला अवघड आहे पण खूप छान आहे. प्रकृती, पुरुष हा मूळचा, म्हणजे जर प्रकृती सोडली तर पुरुष हा निर्गुण आहे. पण पुरुषाला क्रियमाण किंवा ॲक्टिव्ह करणारी जी आहे ती प्रकृती, तिच्यात सगळे सत्व, रज, तमो गुण आहेत आणि ती त्या सत्व, रज, तमो गुणाच्या मिश्रणानुसार त्याच्या इंद्रियांना, म्हणजे इंद्रिय आता इथं म्हणजे बुद्धी, मन हे सगळं आलं. बुद्धी, मन आणि बाकी इंद्रिय यांना ती वेगवेगळी कर्म करायला प्रेरित करते. म्हणजे इथंच लक्षात आलं की गुण आणि कर्म यांचा कसा संबंध येते. गुण आणि कर्म यांचा खूप जवळचा संबंध आहे. ज्या माणसाची जशी प्रवृत्ती असते, सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी, आणि त्यातही काल काल आणि देशानुसार थोडाफार वेळेनुसार फरक होऊ शकतो. पण त्या 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 प्रकृतीच्या किंवा त्या त्रिगुणांच्या प्रेरणेनुसार त्याच्याकडून वेगवेगळी कर्म केली जातात. पण तो स्वतः देह म्हणजेच मी आहे असं समजून हे कर्म मी केलंय असं समजतो. वास्तविक कर्म कर्म करवणारा आणि करवून घेणारा कोण किंवा घेणारी कोण? प्रकृती, म्हणजे गुण आणि प्रकृती, बरोबर. त्यामुळे वास्तविक या कर्माचा जो व्यापार आहे याचा खरा आत्म्याशी संबंधच नाहीये. आत्मा हा पूर्ण चैतन्यमय आणि यांच्यापासून तो खरा साक्षी भावाने खरं तो असतो. पण हा स्वतःला करता समजायला लागतो. वास्तविक कर्म करणारी आणि करवणारी असते प्रकृती. तिच्या गुणांद्वारे, सत्व, रज, तमो गुणामुळे ती
इथं गुण आणि कर्म यांचा संबंध फार सुंदर सांगितलेला आहे. समजलं? तर आणि हेच याच्या उलट जो ज्ञानी असतो त्याला हे नक्की माहिती असतं की यात माझा काही संबंध नाही. माझ्या माझ्या प्रकृतीनुसार किंवा माझ्या गुणानुसार माझ्या इंद्रियांना जी प्रेरणा मिळेल त्याप्रमाणे माझ्याकडून कर्म होतील. हं. मला भूक लागली असेल हां, तर मग मी खाईन. त्यात मी काय खाल्लं, मी गोड खाल्लं, मी हे केलं, मी ते केलं, असा प्रश्नच नाही. नाही का? पण इथं जो असं ज्ञानी माणूस समजतो आणि अज्ञानी माणसाला मात्र वाटतं की मीच सगळं खाल्लं, मीच कमावलं, सर मीच हे आवाज केलं, कमी झाला. मीच ते केलं. सर तुमचा आवाज गेला. अच्छा. आता आता आलाय बरोबर? थोडं मी बाहेर लो थोडं आहे. अंतरावर गेलो होतो. हां. तर आता आणि येतोय. हां. आणि इथंच जे पुढं जे भगवान कृष्णाने म्हटलेलं आहे ना, की चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. त्या गुणकर्म विभागशः याचं मूळ या श्लोकात आहे, की विशिष्ट व्यक्ती विशिष्ट तऱ्हेने का वागते? तर त्याला कारण आहे तिचे गुण. बरोबर? आणि त्या गुणांनुसारच भगवान असं म्हणतात की चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. कारण माणूस गुणांनुसार कर्म करतो. गुण हे प्रकृतीनुसार असतात आणि प्रकृती ही म्हणजे गुणकर्म म्हणजे म्हणून अशा रीतीने वेगवेगळ्या कॅटेगरीज तयार झाल्या. कोणी सत्वगुणी, कोणी रजोगुणी, कोणी तमोगुणी वगैरे. म्हणजे यात आणि हे अगदी नैसर्गिक आहे म्हणजे नाही का? जसं आपण पण मग गुणांचं प्रपोर्शन कसं ठरतं? ते त्यांच्या प्रारब्धानुसार. प्रारब्ध, संचित, अपब्रिंगिंग हे सगळं. अगदी, अगदी, अगदी. ती जी प्रकृती असते म्हणजे बरोबर आहे. काही तो प्रारब्ध म्हणून गाठोडं गेल्या जन्माचं घेऊन येतो किंवा गेल्या जन्माचं किंवा अनेक जन्मांचं प्रारब्ध आणि त्याचबरोबर थोडंसं त्याला जे वातावरण असतं त्यानुसार त्याला जी प्रवृत्ती कुठं त्याला खतपाणी मिळतं, कुठे मिळत नाही वगैरे, वगैरे. नाही का? असं. त्यामुळे पण महत्वाचं हे इथं, की अहंकारी पुरुष जो आहे, तो हे सगळं मी केलं असं मानतो आणि ज्ञानी माणूस हा मात्र मी केलंय मानत नाही. मग तो त्याचा म्हणजे त्याच्यापासून तो दूर असतो कायमच. पण जो अहंकार तर विमूढ इथे आत्मा हां. सर इथे संगत पण महत्वाची आहे ना त्याचे गुण बदलण्यासाठी म्हणजे अ, चांगल्या संगतीत गेला सत्संगतीत गेला तर त्याचे गुण बदलतात पण ना म्हणजे आता कसं सात्विक गुण वरती येतात रजतम खाली जातात. कसं आहे माहिती आहे का? थोडंसं उदाहरण मी कोणाला तरी आजच देत होतो, की एखाद्या समजा वनस्पतीचं उदाहरण घेऊया. हां, कारण ते समजायला सोपं आहे. तर वनस्पतीचं जे गुण आहे, तो समजा एखादी जात असेल गव्हाची किंवा तांदूळाची, मुख्यत्वे करून त्याची क्वालिटी कशावर ठरते? बीज. बरोबर? त्याला बीजामध्ये काय आहे? त्यावर ठरतं. मग ती जमीन कशी आहे, त्याला पाणी कधी मिळतं योग्य रीतीने, त्याला खत कसं मिळतं, हे तर कळत होतंच. त्याचा परिणाम निश्चित होणार. म्हणजे हे वातावरण किंवा संगत हे सगळं, नाही का? पण ते आडातच नसेल तर पोरात कुठून येणार, नाही का? थोडाफार फरक पडतो. थोडाफार म्हणा काय पर्सेंटेज असेल ते ते वेगवेगळ्या पद्धतीने होईल. एखादं वेळेस चांगलं बीजसुद्धा त्याला पाणी नाही मिळालं, खत नाही मिळालं तर ते सुकून जाईल किंवा काहीतरी होईल त्याचं. पण जर बीजच जर समजा क्षुल्लक हलक्या जातीचं असेल, पण काहीही केलं तरी त्याला मग अगदी चांगल्या वातावरणात सुद्धा त्याची क्वालिटी एका मर्यादेपलीकडे वरती जाणार नाही ना, नाही का? ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पिक्चर धरम करम, राज कपूर आणि रणधीर कपूरचा. किंवा महात्मा गांधींचा मुलगा. ठीक आहे म्हणजे त्याला बरेच उदाहरणं असतात आणि म्हणूनच आपण आता उदाहरणार्थ शेतकरी असतो. त्याला एखादी नवीन गाय घ्यायची आहे, म्हैस घ्यायची आहे. तो काय करतो? ही कुठल्या जातीची आहे? त्याचं शेवटी तो हेच बघतो ना, मी भलेही तिला पोसेल, चांगलं खाऊ खाऊ पिऊ देईल, तिला पेंड देईल, हे ते वगैरे. पण
तिची मूळ तिचं DNA काय आहे, नाही का? शेवटी तेच बघतो ना. आता उदाहरणार्थ ज्यांना असं मी ऐकलेलं आहे, मला स्वतः वैयक्तिक अनुभव नाही आहे, पण मुंबईच्या जे रेसकोर्समध्ये जे घोडे असतात, त्यांचं तर म्हणतात जनरेशन असं 20-20 जनरेशन्स त्यांचं काढलेले असतात. म्हणजे त्याच्यावरनं हा घोडा जातीवंत आहे की नाही, तो रेसमध्ये कसा धावू शकेल, हे ते प्रेडिक्ट करतात. म्हणजे कारण कारण काय की तिची प्रकृती असते ती गुणाची. एनिवे आपण थोडंसं वेगळ्या विषयावर चाललोय, पण मुख्य इथं असं की गुण, प्रकृती आणि गुण याच्यावरनं गुणांनी कर्म ठरतात. आणि या मुख्य काय की जो अज्ञानी माणूस असतो तो ते सगळी कर्म मी स्वतः केली असं समजतो. वास्तविक ती कर्म गुणांद्वारे किंवा प्रकृतीद्वारे प्रेरित होऊन झालेली असतात, असं नाही का? हे महत्वाचं. सर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलेलंच आहे ना आपल्या ह्याच्यात. बरोबर. पण ते म्हणजे नुसतं बीज म्हणजे काय? तर बीज म्हणजे ते प्रकृती, त्याचे गुण, हे महत्वाचं, नाही का? असं. म्हणजे गुण हे कर्माला प्रेरित करतात. गुण म्हणजे आपल्याला वाटतं गुणांचं काय कार्य आहे प्रकृतीचं? पण नाही, सगळी कर्मांना प्रेरणा देणारे कोण असतात? ते गुणच असतात, नाही का? असं. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हं. आता या आता पण याच्या उलट जो तत्वविद म्हणजे जो ज्ञानी पुरुष असतो तो कसं करतो, हे पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तू तू म्हणजे परंतु, हे महाबाहो म्हणजे हे अर्जुना, हा, गुण कर्म विभागयो हो, हा, म्हणजे जो तत्व, इथे तत्वविद म्हणजे आता जो तत्वविद असतो की जो तत्व जाणणारा असतो, हे गुण आणि कर्म यांचं, हां, ज्याला शास्त्र जाणणारा असतो, त्याला माहिती असतं की गुणविभाग आणि कर्मविभाग यांचं तत्व काय. आता यांचं तत्व काय म्हणजे काय की यांचा एकमेकांशी संबंध काय. एखाद्या जसं उदाहरणार्थ विंचू जर आहे तर विंचवाचा स्वभाव आहे, विंचवाची प्रकृती आहे डसणं ही, दंश करणं ही. विशिष्ट जातींचे साप आहे ते चावणारच, नाही का? त्यामुळे त्याला तुम्ही स्वभाव बदलू, जसं आपण मराठीत म्हणतो स्वभावाला औषध नसतं, नाही का? तर हे ज्याला ज्ञान असतं की गुण आणि कर्म यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे, असा जो तत्वविद म्हणजे ज्ञानवान जो आहे, तर तो गुणाः गुणेषु वर्तन्ते. म्हणजे काय? इंद्रियात्मक गुण म्हणजे इंद्रियांचे गुण, विषय गुणेषु म्हणजे इंद्रिय सुद्धा गुणरूपच सद्गुण म्हणजे गुणांनीच प्रेरित होतात, आणि विषय म्हणजे आसक्ती सुद्धा ते गुणांकडूनच प्रेरित होते. त्यामुळे इंद्रिय आणि विषय ते एकमेकांकडे प्रेरित करतात. इति मत्वा, मत्वा म्हणजे असं समजतो तो, आणि न सज्जते, आणि मग सज्जते म्हणजे संग धातूचं आहे सज्जते, म्हणजे तो त्यात आसक्त होत नाही. त्याला नक्की माहिती असतं की मी जो आहे म्हणजे एक तर मी म्हणजे देह नाही, बरोबर. आणि त्यामुळे जो काय माझ्याकडनं भलेही काही बरं वाईट काही होत असेल, पण त्याचा संबंध माझ्या गुणांशी आहे. ते गुण माझ्या इंद्रियांना ते याला प्रवृत्त करतात, मी तिथं कुठेही अडकलेला नाही, असं. आणि त्यामुळे त्याला तो अहंकारही तसा नसतो, कारण तो तो म्हणतो मी नाहीच आहे, हे मी केलेलंच नाही आहे, बरोबर. हा सगळा मी फक्त सगळं साक्षी भावाने बघतोय, नाही का? माझे इंद्रिय आणि त्यांचा विषयांशी संबंध याचा मी ॲज अ चैतन्य स्वरूप माझा संबंध नाही आहे. आलं लक्षात? कठीण आहे थोडं समजायला, पण हे ॲक्च्युली फाउंडेशन आहे. म्हणजे पुढच्या सगळ्या अध्यायांचं हे फाउंडेशन आहे की कर्मयोग म्हणजे काय. तर कर्म करणे पण त्याच्यात आसक्त न होणे, आणि आसक्त न होण्यासाठी मग हे कर्म होतात कुठून? मी करतो का? नाही. कर्म करवली जातात गुणांकडून, प्रकृती आणि गुणांकडून. हे जेव्हा आपला कन्सेप्ट क्लिअर होईल तेव्हा आपण आपल्या स्वतःला बाजूला करू शकू, आसक्तीला बाजूला करू शकू. म्हणून हे तत्वज्ञान समजणं महत्वाचं आहे, बरोबर ना?
नाही सर, जरा सोप्या भाषेत सांगा ना. ओके. एक लक्षात घ्या, एक विशिष्ट जीव आहे. हं. मी आहे समजा, मीच, बाकी कोणाचं उदाहरण घेण्यात अर्थ नाही, मीच आहे. आता मी जन्मलो माझ्या प्रारब्धानुसार आणि माझ्या थोडंफार मला जे वातावरण मला मिळालं, आईवडिलांचे, कुटुंबाचे संस्कार वगैरे, बरे वाईट जे काय असतील ते. आज मी विशिष्ट असा वागतो, चांगला वागतो, वाईट वागतो, जो काय वागतो तो, किंवा म्हणजे माझं कर्म, आणि मी काहीतरी करतो, काहीतरी काही गोष्टी करत पण नाही, करायला हव्या त्या करत नाही, न करायला पाहिजे त्या करतो. हां, पण मुद्दा असा, जे कर्म तर होणारच आहे माझ्याकडून, पण माझी त्यात वासना किंवा आसक्ती आहे का, हे तर जर माझा डोक्यात हा एक ठाम माझा कन्सेप्ट क्लिअर असेल डोक्यामध्ये, की विशिष्ट गोष्टी ज्या करायला पाहिजे पण त्या मी करत नाही, किंवा न करायला पाहिजे त्या मी करतोय, चुकीच्या गोष्टी, हे जर मला माहिती असेल की ते माझा गुण, म्हणजे माझी जी प्रकृती आहे ती माझ्या इंद्रियांना प्रेरित करून करवते, म्हणजे एखाद्याला मला त्रास त्रास देणं, माझे इंद्रिय, माझ्या हाताला प्रेरणा मिळते, मी दगड उचलतो आणि कुठल्या तरी पक्षावर मारतो, बरोबर. हे कशामुळे घडलं, माझा जो रजोगुण आहे, किंवा नाही का, त्रास देण्याचा जो, किंवा तामसी गुण आहे, हं, त्याच्यामुळे घडलं हे. जर एखाद्याच्या मनात जर म्हणजे हे असेल, एखादा जर शिकाऱ्याचं पोर असेल, हं, तर त्याला बरोबर तो हात लगेच तो त्या प्राण्याला पकडेलच, किंवा पक्ष्याला बरोबर दगडाने त्याला मारेलच तो, नाही का. कारण का, त्याचं जे गुण आहेत ती, म्हणजे त्याचे गुण त्या कर्माला प्रवृत्त करतात. इथं मी ॲज अ चैतन्याच्या रूपी जो आत्मा आहे, याचा काही संबंध आहे का, नाही. तर ही सगळी गंमत आहे, म्हणजे माझे गुण माझ्या इंद्रियांना प्रवृत्त करून काहीतरी करतायत. एकदा जर मी स्वतःला त्याच्यापासून जर बाजूला केलं, तर मग माझी आसक्ती राहील का त्या कर्मामध्ये, नाही. मग तो म्हणजे तो पक्षी मारला की नाही मारला, का मारला, माझा संबंधच नाही त्याच्याशी. आणि दुसरी गोष्ट, हे जेव्हा मला कळतं की मी चैतन्यरूपी आत्मा वेगळा आहे या सगळ्या गुण आणि गुणविभाग आणि कर्मविभाग याच्यापासून, तेव्हा मग माझा आपोआपच तमोगुण गळून पडेल, रजोगुण कमी होईल, आणि मी अधिकाधिक सत्वगुणी होत जाईल. कारण अशा रीतीने जो माणूस विचार करतो तो तमोगुणी असूच शकणार नाही, असं. तर सत्वगुणात पण मग आसक्ती येऊ शकते ना, की अरे मी असं चांगलं केलं, नाही, आता सत्वगुणात पक्षी थोडीफार खाली आसक्ती, पडलाय, हा. इंजर्ड पक्षी दिसला आणि मी हा, काय त्याला दाणा पाणी करून त्याला व्यवस्थित केलं, हो. तर तर आता हा बरोबर आहे, नाही, चांगला मुद्दा सांगितला. तर एखादा पक्षी मेलेला आहे, तो पडला, त्याचं हे केलं, आणि त्याला अहंकार थोडक्यात, की मी केलं, मी एका पक्षाचे प्राण वाचवले, बरोबर. तर इथं गुण हो. त्याचा सत्वगुण आहे, पण अहंकार हम्म. त्याचा अजून गेलेला नाहीये, असं म्हणता येईल, बरोबर. अच्छा, हा, बरोबर. नाही ओके, का, थँक्यू सर. अहंकार. हा, आणि अनासक्त जर होण्याचा प्रयत्न केला अगदी हं. जाणून बुजून, तर ती पण एक आसक्तीच होऊ शकते ना. नाही, अहंकार म्हणजेच थोडक्यात अहंकार आणि आसक्ती याचा खूप जवळचा संबंध आहे. हां, जर मीपणा सोडला तर मग आसक्ती गेलीच, नाही का. त्यामुळे खरोखर जो अनासक्त जेवढं आपण होऊ, तेवढा अहंकार कमीच होणार आहे, आणि नाही ते का. अहंकार भावनाने म्हणजे केलं ते निष्काम कर्म होत नाही ना सर. अहंकार झाला की मग निष्काम झालंच नाही ना. म्हणजे मी एखादं कर्म नाही. निष्काम केलं असं होत. कारण काय, उदाहरण एक गंमत देईन मी. उदाहरणार्थ मी समजा एखाद्या गोष्टीला 1 कोटी रुपये देणगी दिली गंमत म्हणून, आणि ते जर मी 4 लोकांना सांगत सुटलो, मला अभिमान, मी एक अहंकार, म्हणजे मला अहंकार, तर त्याचा अर्थ मला ती लोकेशना, म्हणजे 4 लोकांनी माझं कौतुक करावं, नाव घ्यावं, हां, ही लोकेशना मला आहेच, म्हणजे ती सकामच भावना झाली ना, नाही का. म्हणजे तिथे मग म्हणजे सकामच झालं ते. भलेही मला त्यांनी मला काही त्याच्या 1 कोटी रुपयाची परतफेड करावी, म्हणजे मी तिथं परतफेड
कुठल्या स्वरूपात माझी अपेक्षा आहे की माझं नाव व्हावं, माझं नाव हीच माझी परतफेड असं. पण म्हणजेच ती सकामच झाली ती वृत्ती, ती अकाम नाही झाली, नाही का? त्यामुळे जिथं अहंकार आहे तिथं आसक्ती आहे. जिथं अहंकार जसा कमी होईल तशी आसक्ती पण कमी होईल. अनासक्त पुरुष म्हणजे अहंकार रहित पुरुष. म्हणजे अनासक्त होण्याचा प्रयत्न न करता आपण अपसुक्ती व्हायला हवं. हा अनासक्ती काय काय म्हणजे अनासक्त होण्याचा प्रयत्न न करता ती अपसुक व्हायला पाहिजे, म्हणजे ती वृत्ती अनासक्त होण्याची. नाही, काय माहिती, असं नाही वाटत मला. म्हणजे प्रयत्न केला पाहिजे, कारण इथं गीतेत म्हणजे अगदी भगवान सांगतायत तू संगम त्यक्त्वा योग कर्मसु कौशलम, नाही का, सुख दुःख समो भूत्वा वगैरे वगैरे. म्हणजे प्रयत्न हा अपेक्षित आहे, नुसतं आपसुक नाही होणार आहे. आसक्ती ही प्रयत्नानेच जाणार आहे असं. सर, अनासक्त झाल्यावर कर्म ऑटोमॅटिकली कमी होईल असं नाही वाटत? नाही, आसक्ती ही भावना आहे. कर्म परत सांगतो मी, कर्म होणं न होणं, अनासक्त माणूस सुद्धा लोकसंग्रहासाठी खूप कर्म करू शकतो, बरोबर? अच्छा. म्हणजे हो, हम्म. प्रचंड कर्म करू, म्हणजे मोठं, म्हणजे आता असं म्हणू नये, पण आता उदाहरणार्थ विवेकानंद, उदाहरणार्थ, हो हो कर्म, खूप कर्म केलं त्यांनी. म्हणजे पण ते काय आसक्तीने आसक्ती होती म्हणून केलं का? नाही. म्हणजे त्या आता अशा लोकांचं कर्म म्हणून ते लोकसंग्रह या सदरात मोडलं जातं. आणि म्हणून त्यांना भगवान सांगतात, आधीच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे ना, की लोकसंग्रह करणाऱ्या माणसाने सुद्धा जे कर्म करायचं ते अनासक्त होऊन करायचं आहे. त्यामुळे अनासक्त भाव हा कर्मविरोधी असलाच पाहिजे, असेलच असं नाही. कधी कधी ज्याला लोकोद्धाराची प्रेरणा आहे, झालेली आहे परमेश्वराकडून, हां, कारण तो हम्म. तो स्वतःहून करणार नाही ते. म्हणजे आता जसं 1-2-3 उदाहरणं देतो मी, की रामदास स्वामी पण म्हणता येईल का? नाही, नसं आता उदाहरणार्थ संघाचे गोळवलकर गुरुजी, ओके, असं म्हटलं हा जातं. हा किंवा हां, की ज्यांना जे हिमालयात जायला रामकृष्ण परमहंसांच्या किंवा त्या रामकृष्ण मिशनच्या ह्याच्यात ते ऑलमोस्ट संन्यास घ्यायला निघाले होते, पण त्यांना त्यांच्या स्वामींनी सांगितलं, नाही, तुझं कार्य तू लोकांना मदत, म्हणजे तुझी जागा इकडे आहे, तू तू एकटाच संन्यास घेतला, हिमालयात गेला तर तू एकटाच मुक्त होशील, पण इथे तू राहिलास तर करोडो जीवांना तू त्यांना उद्धारशील किंवा प्रगतीपथावर नेशील. सेम थिंग असं म्हणतात की नरेंद्र मोदी पण असंच कथा आहे त्यांची ना, की ते पण रामकृष्ण मिशनच्याच कुठले जे बेलूर मठाचे कोणी स्वामी आहेत तिकडं ते गेले होते, पण ते सोडून जाणार होते, पण त्यांना सांगितलं की नाही, तुझी जागा तुझ्या, म्हणजे तुझ्याकडून हे अपेक्षित आहे असं. तर आता मग अशी माणसं जी आहेत ती कर्म तर खूप करतात, कामाचे डोंगर उपसतात, पण ते अनासक्त पद्धतीने. त्यामुळे कर्म नसणं म्हणजे अनासक्त असं नाही. अच्छा, ओके ओके. ठीक आहे. हा, म्हणजे प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मन्नान् कृत्स्नविन् न विचालयेत. आता इथं थोडे शब्द कठीण आहेत, पण समजून घेऊया आपण. प्रकृते हे, हां, म्हणजे आता असं परत हे बुद्धिभेद, म्हणजे थोडक्यात जे कोणी जसं कोणी कर्म करत असेल, भलेही आसक्तीने करत असेल, पण तरी त्याचा बुद्धिभेद का करू नये? हां, तर त्याचं इथं स्पष्ट आता कारण मीमांसा ते करतायत भगवान. काय सांगतात ते, की प्रकृते हे गुणसम्मूढाहा, म्हणजे प्रकृतीच्या गुणांनी, म्हणजे त्यांचे त्यांचे जे गुण असतात, रजोगुण म्हणजे सकाम, हं, तमोगुण म्हणजे दुष्टपणा, आणि सत्वगुण म्हणजे चांगली इच्छा, शुभबुद्धी असणारे, असं. तर त्यांची त्यांची जी गुणं किंवा प्रकृती असते, त्यांनी मूढ झालेले जे लोक आहेत ते गुणकर्मसु सज्जनते. गुणकर्मसु म्हणजे त्या गुणांनी जे कर्म प्रेरित केलेलं असतं त्याच्यात ते सज्जनते, म्हणजे आसक्ती होते त्यांची, की मला हे वाटतंय करावंसं, हे करावं, ते करावं, वगैरे वगैरे. हां, आणि त्यांची आसक्ती असते, त्यामुळे त्यांना तो अभिमान पण असतो
की मी हे करतोय आणि माझ्या याने हे फळ मिळेल, ते फळ मिळेल वगैरे वगैरे असं. हां, जसं आता काही काही वेळा तुम्ही असं बघत असाल की म्हणजे असं म्हणू नये पण कारण खरं ते असं म्हणणंही चुकीचं आहे, पण एक उदाहरण म्हणून मी देतो. तुम्हाला असे काही काही लोक भेटतील की ते खूप व्रत वगैरे करत असतात. माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या पतीसाठी, माझ्या नातवासाठी, माझ्या नातीसाठी मी हे व्रत केलंय, याच्यासाठी हे केलंय. ही चांगली गोष्ट आहे, करणं आहे. पण म्हणजे फळासाठी करत असतात. ठीक आहे. म्हणजे ते पण एका दृष्टीने वाईट नाहीये. कारण का काहीतरी चांगले शुभबुद्धी धरून सकाम का होईना ते उपासना किंवा व्रत करत असतात. चांगलं कर्म असं. मग आता याच्याबद्दल जो जाणता माणूस आहे, ज्ञानी माणूस त्याने काय करायचं? हं, तर कृत्स्नविद म्हणजे ज्ञानी माणूस त्यांनी तान अकृत्स्नविदाः त्या ज्ञानी माणसांनी त्या अज्ञानी लोकांना किंवा मंदान म्हणजे जे मंदबुद्धी आहेत अशा लोकांना न विचारलेत त्यांना श्रद्धेपासून त्यांचा ढळवू नये, त्यांची श्रद्धाला कधी धक्का लावू नये. ठीक आहे, तुम्हाला हे करावं असं वाटतं ना, करा. तुम्ही हे म्हणायचं हे करा, हे व्रत करायचंय म्हणजे कोणासाठी करा, करा, हरकत नाही, करा. पण बुद्धिभेद करू नका त्यांचा. हां, त्यांना म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे कसं येईल, हळूहळू कसं प्रोग्रेसिव्ह नेता येईल हे बघा. पण हे काय तुम्ही करताय, युजलेस आहे, देव काय तुमचा असा आहे का, तसा आहे का, असं जे आहे ना, हे चुकीचं आहे. बरोबर? आणि आजकालच्या ह्याच्यात जो बुद्धिभेद ज्याला म्हणतो ना आपण, मीडिया आणि बुद्धिभेद, हा असाच बुद्धिभेद होतो बऱ्याच जणांचा, की जे सश्रद्ध लोक असतात ते असं अर्धवट गोष्टी ऐकून अश्रद्ध कसे होतात, तर अशाच बुद्धिभेदाच्या मारा झाला डोक्यावरती की ते अश्रद्ध होतात. आणि मग ते त्यांचं म्हणजे आज ना उद्या ते सकामाकडून निष्कामाकडे जे पुढे गेले असते त्याच्याऐवजी ते पूर्ण अकर्मी होऊन जातात असं. आणि त्यांची श्रद्धा पण भंग होते. हां, कारण मग इथं जसं शंकराचार्यांनी त्याची स्पष्टीकरणात दिलेलं आहे, की कारण असं जर झालं तर काय होईल, त्यांची कर्मावरची श्रद्धाच उडेल. निदान आज त्या माणसाची कर्मावर श्रद्धा आहे, की मी चांगलं कर्म केलं तर देव मला चांगलं फळ देईल. ही दृढ श्रद्धा त्यांची असते. म्हणून ते देवाची भक्ती सकाम का होईना पण करत असतात. पण अशी जर त्यांची आपण श्रद्धाभंग केली, तर ते चांगलं कर्म करायचंच सोडतील ते. देवावरची त्यांची श्रद्धा पण जाईल आणि ते अकर्मी होतील. बरोबर? आणि ह्याच्या उलट जेव्हा एखादा सकाम माणूस, जसं मी आधी पण सांगितलं होतं, की तो काहीतरी मागतो देवाला, ठीक आहे, त्याला फळ मिळतं, परत काहीतरी अजून उपासना करतो, काहीतरी पाठ करतो, दर्शनाला जातो, जे काय म्हणजे त्याच्या बुद्धीनुसार त्याला जेव्हा जे जे करतो त्याच्या श्रद्धेमुळे त्याला ते फळ मिळत जातं, तेव्हा असं 5-10 वेळा झाल्यावर मग त्याला वाटतं की अरे मी छोट्या छोट्या गोष्टी मागतोय आणि देव मला देतोय बाबा. तर त्याचा अर्थ देव तर सर्व शक्तिशाली आहे. मग मीच छोटा माणूस आहे. जसं आपण म्हणतो एखादा भिकारी राजाकडे गेला आणि त्यांनी राजाकडे काय मागावं, तर 10 पैसे किंवा हल्ली पैसे नाहीच आहेत, ₹1 म्हणजे असं एक राजा त्याला 100 कोटी पण देऊ शकतो. पण त्यांनी त्याला काय मागितलं, ₹1 माझं आजचं जेवण मिळालं की मला पुरे असं. तर परमेश्वर असा सम्राट आहे, तर मी कशाला विचार करू? मी फक्त त्याची निष्काम भावनेने उपासना करेल. त्याला कळतं मला काय हवं ते, नाही का? तसं मग अन्नपूर्णा स्तोत्रात जसं म्हटलेलं आहे, हां, यथा योग्यम तथा कुरु. म्हणजे हे देवी, तू जे मला योग्य असेल ते तू कर. मला कारण काय तुला मागावं हे पण कळत नाही. अशी त्याचं एक ना एक दिवस त्याच्या मनात श्रद्धा येईल आणि मग तो सकामाकडून निष्कामाकडे जाईल असं. तर म्हणून कोणालाही श्रद्धेपासून कधी बिघडवू नये असं इथं या श्लोकात सांगितलेलं आहे. समजलं? सर, कृत्स्न याचा अर्थ संपूर्ण असा आहे का? हो, म्हणजे पूर्ण ज्ञान असलेला असं. कृत्स्नविद असं. हां, पूर्ण ज्ञानी असं. किंवा चांगलं कृत्स्न किंवा चांगलं जाणणारा किंवा पूर्ण जाणणारा दोन्ही अर्थ होऊ शकतात. चांगलं म्हणजे वित म्हणजे जाणणारा, कृत्स्न म्हणजे पूर्ण किंवा चांगलं असं. हे बऱ्याच ठिकाणी कृत्स्न शब्द आलाय ना, कृत्स्न खूप म्हणून गीतेमध्ये कृत्स्न खूप वेळा आहे. संपूर्ण, हो हा, हो. संपूर्ण हा त्याचा अर्थ आहे असं मला वाटतंय. पूर्ण पूर्ण या दृष्टीने घेतला जातो तो असं. हा, हो.
तर समजलं आतापर्यंत. हा एक आता उद्यापासून थोडा वेगळा चॅप्टर सुरू होईल. म्हणजे छोटे छोटे जे भाग आहे, तर इथं बुद्धिभेद, लोकसंग्रह हे विषय सगळे